नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कान्हा आणि सखीचं नातं कशा पद्धतीने फुलत आहे. कारण त्यांच्या नात्यामध्ये जी ओढ आहे ती निर्माण होत आहे, प्रेम एकमेकांबद्दल वाटत आहे. सरकारांनी कितीही प्रयत्न केले तरीही कान्हा मात्र खूप छान पद्धतीने सगळं हँडल करत आहे आणि या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने तो मॅनेज सुद्धा करत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळी सरकार तिथं आलेले असतात आणि सरकार तिथे आल्यानंतर सगळे उठून उभे राहतात. तेव्हा मात्र कुल्फीची आई जी आहे ती तेवढी उठून उभी राहत नाही. नक्की काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो आणि मग मात्र इकडे कुल्फीची आई आणि मग सरकार तिला ओरडतात आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण जमलेले आहेत आणि त्याचवेळी इकडे स्टोरीने एक धमाकूळ घातलेला आहे. ते म्हणजेच सखीने आता स्टोरी ठेवलेली असते. ती स्टोरी लगेचच कुल्फीची आई सगळ्यांना दाखवते आणि म्हणू लागते, बघितलं का, आपण पण इथे आमलेट खातोय आणि सखी पण तिकडे आमलेट खाते. लगेचच इकडे कल्पना जी आहे ती बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणते की बघितलं ना, सखी सुखात आहे ना, मग बरं वाटलं मला. मला असं वाटायचं की सखीच्या आयुष्यात पुन्हा त्रास येतोय की काय, म्हणून ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आता सरकार भयानक चिडलेले असतात. सरकारच्या हातामध्ये ग्लास असतो आणि तो ग्लास त्यांनी फोडायला सुरुवात केलेली असते. त्यांना राग आलेला असतो. तो राग सरकारांनी तिथे काढलेला असतो आणि सरकार म्हणत असतात की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का, हे प्रेम काचेसारखं असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र खूपच भयानक पद्धतीने समोर आलेल्या असतात. सरकारांच्या हाताला लागलेलं असतं, त्यातून रक्त येत असतं आणि सरकार म्हणत असतात की ठीक आहे. मग लगेचच कुल्फीची आई उठते आणि जाऊन हळद घेऊन येते. तेव्हा मात्र इकडे गौतम म्हणत असतो की सखी जी आहे ना, जी कुठंही गेलीस तरीही ती आनंदातच राहणार आहे, असं गौतम मुद्दामच बोलत असतो. त्यानंतर इकडे सरकारांना खूप राग आलेला असतो. सरकार म्हणतात की आयुष्य जगण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, तर त्यासाठी पैसा लागतो. सरकारांना राग आलेला आहे. सरकार उठून गेलेले असतात. इकडे कान्हाने मात्र सखीसाठी छान असं आमलेट बनवलेलं आहे आणि ते आमलेट तो सखीला खाऊ घालत आहे. तेव्हा मात्र सखीला ते आमलेट देतो आणि म्हणतो की हे बघा बेबी, सरकार खास तुमच्यासाठी आहे, असं म्हणत सखीला त्याने ते आमलेट दिलेलं असतं. सखी मात्र ते आमलेट बघते. कान्हाने खूप सुंदर असं आमलेट बनवलेलं असतं. त्याच्याबरोबर ब्रेड आणि त्याचबरोबर सॉस, हे सगळं कान्हाने सखीला दिलेलं आहे आणि त्याचवेळी सखी ते आमलेटचं एक बाईट घेते आणि म्हणू लागते की खरंच खूप छान झालेलं आहे. म्हणजे फायनली सखीला ते आमलेट आवडलेलं असतं. त्याचबरोबर कान्हा सखीसाठी ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रेमाने करत असतो आणि नंतर सखीच्या नाकाला श्वास लागलेला असतो आणि त्याचवेळी तो तिच्या नाकाचा श्वास काढण्यासाठी तिच्या जवळ जातो आणि तो श्वास काढत असतो, तो पुसत असतो. तेव्हा मात्र सखी गोंधळ घालायला सुरुवात करते. सखी म्हणते की चान्स मारायची गरज नाही आहे, माझ्या जवळ येण्याची गरज नाही आहे, असं म्हणत ती कानाला बोलत असते. तेव्हा मात्र काना म्हणत असतो की मी कसलाही चान्स मारत नाही आणि तुम्ही जे काही एवढं फाडफाड इंग्लिश बोललात ना, ते काय मला कळलेलं नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट करत आहात. तेव्हा मात्र कान्हा इकडे हे सगळं सखीला बोलत असतो आणि सखीला मात्र एक वेगळंच जाणवत असतं आणि ते म्हणजेच कान्हा म्हणत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या आहेत आणि तुम्ही वेगळा विचार करताय. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की खरं तर कान्हा सखीच्या नाकावर लागलेला जो श्वास असतो तो पुसत असतो, परंतु इकडे यांना मात्र हे सगळं नकोच असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र तिथे आता दाभाडे काकू आणि सोनल आलेले असतात. ते तिथे येतात आणि कान्हाशी बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की नाश्ता चालू आहे का तुमचा, हे घे. ते झालं की हे पण खाऊन घ्या. मग त्याच्यामध्ये शिरा असतो. तेव्हा कान्हा डबा उघडतो आणि म्हणतो की दाभाडे का मावशी, हा जो शिरा आहे तो तुम्ही नाही बनवलेला. तेव्हा सोनल म्हणू लागते, कसं काय, तुला कसं कळलं? तेव्हा तो सांगू लागतो की शिरा बनवायचा म्हणजे काय, त्याच्यामध्ये तूप त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी टाकल्या म्हणजे झालं असं नाही. त्याच्यामध्ये प्रेम असावं लागतं, तो मायेचा स्पर्श असावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी असतील तरच शिरा चांगला बनतो. त्यावेळेस दाभाडे मावशी सांगू लागतात की हो, शिरा मी बनवलेलाच नाही आहे, ती
शिखा आहे ना तिने बनवलाय. तिने काल तिचा दागिना सोडवून आणला ना, म्हणून तिने शिरा बनवलेला आहे. तर इकडे सोनल मात्र हसत असते, कारण सखीच्या नाकाला श्वास लागलेला असतो आणि मग ती म्हणते की अगं सखी, तुझ्या नाकाला श्वास लागलेला आहे. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, तेव्हा हे सगळं कशामुळे झालेलं आहे, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखीला तो बोलत असतो की काय झालेलं आहे. आणि मग ती म्हणते की कान्हा बघ, पुसून घे बरं, असं दाभाडे मावशी सांगतात. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो, पण यांना चालणार आहे का ते? नाही, कसं आहे माहिती आहे का, कदाचित यांना ते चालणार नसेल ना, म्हणून विचारलं, असं इकडे कान्हा बोलतो. तेव्हा सखी म्हणते की हो चालणार आहे, पुस. एवढ्या वेळ तर पुसलं असतंच ना, पण तेव्हा नाही तुला पुसावं वाटलं, असं सुद्धा इकडे स्पष्टपणे आता सखी सांगत असते. आणि त्याचबरोबर सखी जेव्हा हे सगळं बोलत असते, तेव्हा मात्र सखीच्या डोक्यात एकच गोष्ट चालू आहे, आणि ते म्हणजे कान्हा आपल्याला फ्लर्ट तर करत नाही आहे ना, म्हणून सखी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे कान्हा तिच्याशी व्यवस्थितच बोलत असतो, नाकाला लागलेला श्वास पुसतो आणि त्याचबरोबर म्हणतो की हे सगळं जे काही आहे ना, त्याचबरोबर त्याचं म्हणणं असतं की नाकावरचा रागसुद्धा गेलेला आहे, असं तो सांगू लागतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दाभाडे काकू आणि त्याचबरोबर सोनल दोघीही आलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे त्या बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता दाभाडे काकू बोलत आहेत, त्या सांगत असतात, काही गोष्टी त्या बोलत आहेत. परंतु इकडे कान्हा मात्र मजेतच असतो आणि कान्हा शिरा कसा बनवायचा, प्रसादाचा शिरा म्हणजे खरंच लाजवाब असतो. तूप घ्यायचं, त्याच्यावरती रवा खरपूस भाजायचा, 2 वाटी असं भरपूर तूप घालायचं, म्हणजे आपण रवा जेवढा वापरणार आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तूप वापरायचं, असं कान्हा सांगत असतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पिकलेलं केळ घालायचं. या सगळी रेसिपी तो स्पष्टपणे आता तिथे सांगत असतो. आणि मग त्याला विचारलं जातं की हे तुला कसं माहिती, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू कसं काय बोलतोय? आणि त्याच्यामध्ये काजू बदाम सगळं असं खरपूस भाजायचं आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत, हे सगळं कान्हा सांगत असतो. आणि मग त्याला विचारलं जातं, तुला कसं माहिती? तो म्हणतो, बनायचं ना आमच्या घरी असा शाही खिचिरा, आणि तो स्टाफलाही दिला जायचा. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, घरी आणि स्टाफ, म्हणजेच कान्हा एक कोणीतरी मोठी व्यक्ती आहे, हे मात्र समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर कान्हा जेव्हा हे सगळं बोलतो, तेव्हा मात्र दाभाडे मावशी आता तिथून उठतात आणि त्या म्हणतात की कान्हा काय रे हे सगळं? तेव्हा तो सांगतो की मी आधी जिथे काम करायचो ना, त्याला आपलंच घर मानायचो आणि तिथे जे माझ्याबरोबर काम करणारी लोक होती ना, त्यांना स्टाफ म्हणायचो, बाकी काही नाही आहे, असं तो सांगू लागतो. सखीला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो. दाभाडे मावशी म्हणतात की अगं सखी, तुला प्रसादाचा शिरा खायचा आहे ना, मला काय वाटतंय माहिती आहे का, तुमची लग्नानंतरची पूजा घालायची राहिली आहे ना, तर आपण ती पूजा करूया. मग तुला प्रसादाचा शिराही खाता येईल आणि पूजाही होईल. इकडे आता सरकारांना खूप राग आलेला असतो आणि सरकार मात्र चिडलेले असतात आणि त्या कान्हाला फोन करतात. कान्हा फोन आला आहे म्हणून उठून बाहेर येतो. तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो. इकडे सरकार म्हणत असतात, काय चाललंय तुझं? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जी लोक अशा पद्धतीने वागतात ना, ते मला अजिबात पटत नाही. कारण काहीही झालं तरीही ध्येयापासून लांब पळणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत, असं इकडे सरकार सांगू लागतात. तेव्हा तो म्हणतो की मी करतोय ना माझं काम. तरीही सरकारांचं असं म्हणणं असतं की काय काम करतोयस तू, म्हणजे तुला जे काम दिलेलं आहे ते खरंच तू व्यवस्थित करतोयस का, याचा जरा विचार कर, असं सरकार त्याला सांगत असतात. आणि तू सखीला त्रास देत नाही आहे, कारण त्रास देत असतात तर ते कळलं असतं. सखी तिथं आनंदात आहे आणि तुझं काम काय आहे, तिला त्रास द्यायचा आणि तिला तिथून माघारी आणायचं, हे तुझं काम आहे. पण मला नाही वाटत की ते काम तू व्यवस्थित करत आहे, असं इकडे सरकार बोलू लागतात. तेवढ्यातच नेमकी सखी तिथे येते आणि सखी म्हणते की नाही नाही, हे सगळं तू मुद्दाम करतोय, म्हणजे तू मला त्रास देण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय, असं सखी सांगू लागते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे, तेव्हा मात्र सखी चिडलेली असते. सखी म्हणत असते की तिकडे दाभाडे मावशी आपल्या दोघांची पूजा घालायचा विचार करत आहेत आणि तू इकडे मला फसवत आहे. खरं तर ज्या माणसाने मला फसवलेलं आहे, त्या माणसाबरोबर कोणतीही पूजा करण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा सखी त्याला सांगू लागते की एक गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजे की दाभाडे मावशींना स्वतःहून जाऊन सांगायचं आहे की तू या पूजेला बसणार नाही आहे. तेव्हा
इकडे काना म्हणतो, मी का सांगू, तुम्हाला बसायचं नाही तर तुम्ही सांगा ना. तेव्हा मात्र इकडे सखी म्हणते की नाही, तूच सांगायचं आहे. तेव्हा सखी म्हणते की मला काही सांगायचं नाही आहे. तेवढ्या दाभाडे मावशी तिथे येतात आणि काना सांगू लागतो की काही नाही, आम्ही पूजेबद्दलच बोलत होतो. दाभाडे मावशी म्हणतात म्हणजे? तेव्हा काना सांगू लागतो की हो, उद्याची पूजा होणार आहे ना, त्या पूजेबद्दल बोलत आहे. आता मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो. आता कानाने स्पष्टपणे दाभाडे मावशींना सांगितल्यामुळं सखीच्या पुढे पण काहीच राहत नाही शिल्लक. सखीला पण कळत नाहीये की आता काय करू आणि कसं बोलू, कारण कानाने तर स्पष्ट सांगितलंय की मला प्रॉब्लेम नाहीये, मी बसणार आहे याला पूजेला. आता मात्र इकडे काना विचार करत असतो, कारण सखी एवढी ही करत आहे आणि आपण तिच्याबद्दल चुकीचं करत आहोत असं त्याला वाटत असतं. इकडे आता सरकारांना खूप राग आलेला असतो. सरकारांनी कानाला बोलवलेलं आहे. सरकार कानाला म्हणत असतात की जे काय तुझं चाललेलं आहे ना, ते पटत नाही आहे, तू चुकीच्या पद्धतीने वागत आहे, तुला दिलेलं काम तू पूर्ण करत नाही, असं सरकार बोलत असतात. तेव्हा काना म्हणत असतो, मी कोणतं काम पूर्ण करत नाही आहे आणि मी कोणती गोष्ट पूर्ण केलेली नाही आहे. तेव्हा सरकार म्हणत असतात, तुझं जे काय चाललेलं आहे ना, त्याचा विचार कर, कारण तुला सखीला त्रास द्यायचं काम चालू आहे आणि तू तर तिच्याबरोबर सगळं मजेत चालू आहे तुझं. तेव्हा काना म्हणतो, तसं काही नाही आहे सरकार. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चाळीत सगळेजण बसलेले असतात. सखीसुद्धा त्यांच्यासोबत असते आणि त्याचवेळी त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात आणि शेजारच्या काकू त्यांच्या नवऱ्यावरती ओरडत असतात. तेव्हा सखी त्यांना म्हणते, काय झालं, तुम्ही असं एवढं का ओरडताय त्यांच्यावरती? तेव्हा मात्र त्या काकू म्हणत असतात, काही नाही ग, कारण मला साडी घेऊन घ्यायला गेले, सगळी दुकानं फिरली आणि त्याचबरोबर हे सगळं माघारी आणलं आणि कपाटातल्या साड्या दाखवल्या आणि मला म्हणाले की बघितलं ना, ह्याच साड्या तिथं होत्या, वेगळं काय होतं तिथं, असं म्हणत त्यांनी माघारी आणले. या माणसाला गजरा आण म्हणलं तर यांनी कुठला तर सुकलेला हार आणला आणि त्याची फुलं मला दिलेली आहेत. हा माणूस माझ्यासाठी काहीच करत नाही आहे. बाकीचे नवरे किती करतात, म्हणजे साडीच्या निऱ्या नीट करणं, साडीला पिन करू लागणं, या सगळ्या गोष्टी करतात. तेव्हा सखीलासुद्धा आठवतं की जेव्हा लग्नाच्या वेळेस साड्यांची खरेदी होती तेव्हा कानाने सुद्धा सखीच्या साडीच्या निऱ्या व्यवस्थित केलेल्या होत्या. आणि मग दाभाडे मावशी म्हणतात, अगं बाद झालं, किती बोलणार आहेस तू त्याला, आणि एवढं बोलून काय करतेस, हे सगळं दाभाडे मावशीसुद्धा सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा सोनलसुद्धा तिथं असते. सरकाराने आता परशूला बोलवलेलं आहे आणि परशूला सरकार म्हणत असतात की ते दाखव त्याला. मग परशू तिथे येतो, एक बॉक्स उघडतो आणि तो दाखवतो. कानाला तो म्हणतो, माहिती आहे ना हे काय आहे? तेव्हा काना म्हणतो, स्पाय कॅमेरा आहे. एवढं काय त्याच्यामध्ये, असं काना स्पष्टपणे बोलतो. तेव्हा मात्र परशू आणि त्याचबरोबर सरकार या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की म्हणजे काय, याला कसं कळलं की हा स्पाय कॅमेरा आहे? तेव्हा काना मात्र स्पष्टच सांगतो की कोणालाही कळेल, एवढं काय त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी लहान मुलांना पण माहिती आहे स्पाय कॅमेरा काय असतो ते. सरकार म्हणतात की तो घ्यायचा आणि उद्या पूजेमध्ये जे काय होणार आहे, तू कशा पद्धतीने त्रास देत आहे सखीला, ते सगळं मला कळलं पाहिजे. मी इथून बसून ऑब्झर्वेशन करणार आहे. हा स्पाय कॅमेरा तू तुझ्या कुर्त्याला लावायचा आहे. आता मात्र सरकारने नवीनच फरमान काढलेलं असतं आणि इकडे कानाला प्रश्न पडलेला असतो. काना म्हणतो, काय? तेव्हा सरकार म्हणतात की मला बघायचं आहे ना, उद्याच्या पूजेमध्ये तू नक्की काय गोंधळ घालणार आहे, अशी लक्षात राहील अशी उद्याची पूजा झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेव, असं आता सरकारांनी कानाला सांगितलेलं असतं. काना मात्र विचारच करत असतो की काय करू, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करायचं आहे. त्याच्या हातामध्ये तो स्पाय कॅमेरा दिलेला असतो आणि काना मात्र निघालेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरकारांनी आता स्पाय कॅमेरा लावलाय का नाही हे चेक करण्यासाठी कानाला फोन केलेला असतो आणि काना मात्र सरकारांसोबत बोलत असतो. कानाला सरकार म्हणत असतात, मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा काना म्हणतो की हो आहे लक्षात माझ्या, आणि अगदी तुम्ही ठरवलेलं आहे तसंच सगळं होत आहे. म्हणजे आता या पूजेमध्ये सखीला त्रास द्यायचा आहे, गोंधळ घालायचा आहे, हे सगळं आता सरकारने ठरवलंय. नाहीतर तुझ्या कोणत्या कोणत्या माणसांना मी त्रास देईल याचा विचारही तू करू शकत नाही, अशी धमकी सरकारांनी इकडे कानाला दिलेली आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखीला आता नऊवारी साडी नेसायची असते आणि त्यासाठी मदत कान्हा करत असतो तिच्या साडीचा पदर बनवून देण्यासाठी. पण कान्हाने मात्र भारी आयडिया चालवलेली आहे, ती म्हणजे ज्या कुर्त्याला स्पाय कॅमेरा लावलेला आहे तो कुर्ताच त्याने काढून ठेवलेला आहे
आणि सखीला तो साडी नेसायला मदत करतोय. म्हणजे कान्हा ज्या पद्धतीने ज्या सर्व गोष्टी करत आहे त्या खरंच खूपच मनापासून करत आहे. कारण त्याला पण असं वाटत नाही आहे की सखीला आपण त्रास दिला पाहिजे. तर कान्हा जेव्हा सखीला मदत करतो तेव्हा सखी मात्र पाहतच राहते. कारण हे सगळं जे काही आहे ते कान्हा अगदी मनापासून करत असतो. आणि इकडून सरकारसुद्धा पाहत बसलेले असतात. म्हणजे सरकारांची इच्छा पूर्ण तर झाली पाहिजे, परंतु इकडे कान्हाला प्रश्न पडलेला असतो. कान्हा म्हणत असतो की काहीही झालं तरीही या सरकारांमुळं खरं तर मी गोत्यात येत आहे. नंतर किरण आणि कान्हा दोघंही बोलू लागतात. तेव्हा मात्र इकडे किरण आणि कान्हा, किरण म्हणत असतो की काय झालं? तेव्हा कान्हा म्हणतो की सरकाराने सांगितलंय की सखीला त्रास द्यायचा आहे आणि आता सखीला त्रास देणं माझ्याच्याने शक्य नाही आहे आणि मला जर सरकारांच्या जवळ जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत. किरण म्हणतो की म्हणजे तुला सखी वहिनीला त्रास द्यावाच लागणार आहे. म्हणजे किरणसुद्धा कान्हाबरोबर या सगळ्यामध्ये सामील आहे. किरणला सुद्धा सगळ्या गोष्टी माहीत आहेत की कान्हा म्हणजे साधासुद्धा माणूस नाही आहे. हे पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.